Okay, hello students. What did you have seen last time? Minors and cofactors of elements of the determinant. एक्झाम्पल सिंपल घेतलं होतं, डिटर्मिनंट ऑर्डर 2चाच घेतला होता आणि 4 मेथडनं डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण इव्हॅल्युएट केली. दोन्ही रोचा उपयोग करून 2 मेथडनं केलं आणि दोन्ही कॉलमचा उपयोग करून 2 मेथड, असं 4 मेथडनं आपण डिटर्मिनंट इव्हॅल्युएट केला. त्यास तुमच्या मनातली ती शंका गेली किंवा नाही गेली? डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी या प्रॉडक्टमधून हा प्रॉडक्ट मायनसच करावा लागतो. डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे काय? या प्रॉडक्टमधून हा प्रॉडक्ट मायनस, एक त्यातला शॉर्टकट काढला येतो. कोणत्याही रोचे एलिमेंट्स अथवा कोणत्याही कॉलमचे एलिमेंट्स आणि त्याच एलिमेंट्सचे काय कोफॅक्टर्स, या दोघांच्या प्रॉडक्टची सम म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू असेल. सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ ईच एलिमेंट ऑफ एनी रो or column is equal to value of that determinant. एकच एक्झाम्पल न घेता आणखी नाही घेऊन ते ऑर्डर 2च घेतलंय मी. पहिल्या रोचे एलिमेंट्स 2 4, सेकंड रोचे एलिमेंट्स -3 5. तुमच्या 10वीतल्या मेथड प्रमाणे हा प्रॉडक्ट 2 × 5, यामध्ये मायनस, हा प्रॉडक्ट -3 आणि 4चा -3 × 4. व्हॅल्यू किती येते? 2 × 5 10, मायनस ऑफ मायनस प्लस होईल, +3 × 4 +12 अँड इक्वल टू 22. आपल्या डिटर्मिनंट डी ला व्हॅल्यू 22 आहे. या प्रॉडक्टमधून हा प्रॉडक्ट मायनस करायचा. ही 10वीतली मेथड डिटर्मिनंटची इव्हॅल्युएट करण्याची. थोडंफार आपण वेगळं शिकलो आता सांगा. त्याचप्रमाणे कालच्या प्रमाणेच मायनॉर्स आणि कोफॅक्टर्स सांगूयात. एलिमेंट, त्या एलिमेंटचा मायनॉर आणि त्याच एलिमेंटचा कोफॅक्टर. ह्या 4 प्लेसेसना कोणत्या नावानं ओळखलं जातं? ही जागा पहिला रो पहिल्या कॉलममध्ये आहे. कशी डिनोट केली आपण? A11. हा 1 म्हणजे पहिल्या रो मधला एलिमेंट आणि हा दुसरा 1 म्हणजे पहिल्या कॉलम मधला, पहिल्या रो मधला पहिल्या कॉलम मधला एलिमेंट. 2 हा A11 न दाखवायचं. पहिल्या रो मधला पुढचा एलिमेंट फर्स्ट रो मधला आणि सेकंड कॉलम मधला A12. रो पहिला कॉलम दुसरा, रो पहिला कॉलम दुसरा, तो एलिमेंट 4 आहे. पहिल्या रोचे दोन्ही एलिमेंट झाले. आता दुसऱ्या रो मधल्या एलिमेंटच्या ह्या जागांची नावं, त्यातली ही प्लेस सेकंड रो मधली फर्स्ट कॉलम मधली रो सेकंड 2, कॉलम फर्स्ट 1. पहिला डिजिट हा अंक हा रोचा क्रमांक सांगतो आणि दुसरा डिजिट हा कॉलमचा क्रमांक सांगतो. तो A21 हा -3 आणि शेवटची चौथी जागा की जी सेकंड रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये A22 एलिमेंट आहे तो 5.
मायनॉर्स कसे काढायचे, तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलममध्ये, तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा. A11 एलिमेंट 2 चा मायनॉर, A11 ही प्लेस, पहिला रो पहिला कॉलम, तो पहिला रो पहिला कॉलम सोडला तर हा एलिमेंट फक्त राहतोय, याला म्हणायचं त्याचा मायनॉर. आणि मायनॉरमध्ये कोणता चेंज केला की कोफॅक्टर मिळतोय, -1 रेस टू -1 रेस टू इंडेक्स किती घ्यायचा असतो आणि यानं ह्या मायनॉरला मल्टिप्लाय करायचं असतं. मायनॉर 5 आला, मायनॉरला कशानं मल्टिप्लाय करणार, -1 रेस टू ही पॉवर किती घ्यायची असते, कशी घ्यायची असते, तो एलिमेंट ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये, त्या रो आणि कॉलमच्या क्रमांकाची ॲडिशन बेरीज हा इथला इंडेक्स असेल, घातांक असेल. हा एलिमेंट माझा पहिल्या रो पहिल्या कॉलम मधला आहे, तर -1 रेस टू 1 + 1 1 + 1 का केलं, तर ती जागा तो एलिमेंट हा पहिल्या रो पहिल्या कॉलम मधला आहे. पहिला रो पहिला कॉलम निग्लेक्ट करून जे राहतंय त्याला मायनॉर म्हणायचं. आणि मायनॉरला -1 रेस टू हा इंडेक्स ज्या क्रमांकाच्या रोमध्ये ज्या क्रमांकाच्या कॉलममध्ये, त्या रो आणि कॉलमच्या क्रमांकाचे ॲडिशन यानं मल्टिप्लाय करायचं. ह्याची किंमत येऊन तरी किती येत असते, -1चा ऑड घातांक आला तर -1च होईल, आणि -1चा इव्हन घातांक आला तर 1 होईल. 1 न मल्टिप्लाय करण्यानं फरक पडत नाही. म्हणजे मायनॉर्स हेच काय वेळेस कोफॅक्टर राहतील आणि काय वेळेस मायनॉरमध्ये फक्त चिन्हाचा फरक पडेल. याची किंमत काय खूप वेगळी नाही, काय वेळेस ती +1 येईल, काय वेळेस ती -1 येईल. +1 न मल्टिप्लाय घेतलं तर मायनॉर कोफॅक्टरमध्ये फरक पडत नाही. आणि हा इंडेक्स ऑड आला तर याची किंमत -1 होते. -1 न मल्टिप्लाय घेतलं तर चिन्हाचा फरक पडेल. मायनॉर्सच्या काहीमध्ये साईनचा फरक पडेल आणि काही वेळेस फरक पडणारच नाही, मायनॉर्स हेच कोफॅक्टर राहतील. आता -1चा घातांक 2 आहे, -1 × -1 1 × 5 5, मायनॉर हाही 5 चाला, कोफॅक्टर हाही 5 चाला. A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम कोणती जागा आहे, ही जागा आहे. रो पहिला कॉलम दुसरा एलिमेंट ही, फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 त्याचा मायनॉर काय, तर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडायचा. हा फर्स्ट रो आणि हा सेकंड कॉलम सोडला, एलिमेंट फक्त -3 राहील. तो -3 हा त्याचा मायनॉर आणि त्याचाच कोफॅक्टर, याच एलिमेंटचा कोफॅक्टर. तर ह्या मायनॉर -3ला मल्टिप्लाय करायचं ते कशानं, -1 रेस टू हा इंडेक्स, तो एलिमेंट पहिल्या रोमध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे. रो पहिला आणि कॉलम दुसरा, 1 आणि 2 ची बेरीज 3, -1चा घातांक 3, -1 -1 3 वेळेला -1 होईल. -1 × -3 पहिला केसला मायनॉर आणि कोफॅक्टर सारखा आला, इथं मायनॉर -3 आला आणि कोफॅक्टर मात्र 3 आला, साईनमध्ये बदल झाला. म्हणजे काही ठिकाणचे मायनॉर्स हेच कोफॅक्टर्स राहतील आणि काही ठिकाणी मायनॉरमध्ये साईनमध्ये फरक पडून कोफॅक्टर होईल. याचा सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट -3 आहे, रो दुसरा कॉलम पहिला, रो दुसरा कॉलम पहिला, हा सेकंड रो हा फर्स्ट कॉलम, ती प्लेस ही आहे. तो रो आणि तो कॉलम निग्लेक्ट केला तर, सेकंड रो फर्स्ट कॉलम निग्लेक्ट केला तर एलिमेंट हा राहील.
4 हा त्याचा मायनॉर आला आणि कोफॅक्टर -1 तो एलिमेंट सेकंड रो मधला आणि फर्स्ट कॉलम मधला आहे. 2 + 1 इंटू -4 इक्वल टू -1 चा घातांक 3 -1 -1 इंटू 4 -4 -4 आला. कोफॅक्टर मात्र -4 आला. साईनमध्ये फरक पडला. पहिल्या एलिमेंटचा मायनॉर कोफॅक्टर सेम राहिला. ह्या दोन्हीमध्ये मायनॉर आणि कोफॅक्टरमध्ये साईनचा चेंज झाला. शेवटच्यामध्ये 8 to 2 जागा कोणती येते? सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम ती जागा ही आहे. तिथला एलिमेंट 5 आहे आणि त्याचा मायनॉर काय तर तो सेकंड रो आणि सेकंड कॉलम नेग्लेक्ट केला तर 2 राहतोय. 2 हा त्याचा मायनॉर आहे आणि कोफॅक्टर -1 सेकंड रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट 2 + 2 इंटू -2 इक्वल टू 2 + 2 4 -1 चा घातांक 4 -1 चा -1 बरोबर 4 वेळेचा प्रॉडक्ट 1 येईल अँड 1 इंटू 2 2 मायनॉर्स अँड कोफॅक्टर्स काढून झाले. काय लिहून घेतलं होतं आपण गेल्या वेळेच्या एक्झाम्पलवरून? त्या आज मी आले रिपीट केलं. डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे काय? डिटर्मिनंटची व्हॅल्यू कोणत्याही रोचे एलिमेंट्स आणि त्याच एलिमेंटचे कोफॅक्टर्स यांच्या प्रॉडक्टची सम म्हणजे डिटर्मिनंट, किंवा कोणत्याही कॉलमचे एलिमेंट्स आणि त्याच एलिमेंटचे कोफॅक्टर्स यांच्या प्रॉडक्टची सम म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू. गेल्या वेळेसारखा 4 मेथडनं आपण करणार आहोत आणि 4च्या 4 केसला ॲन्सर 22च येतं आहे का हे चेक करायचं आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. चारी वेळेस त्यातला पहिला 1 नंबरचा कोणत्या रोचा उपयोग करू? बाय R1 फर्स्ट रोचा उपयोग करू. बाय R1 ह्या एलिमेंटच्या जागा कोणकोणत्या? ही A11 पहिल्या रो मधली पहिल्या कॉलम मधली A11 इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस पहिल्या रोचे एलिमेंट्स म्हणालो आपण बाय फर्स्ट रो. पहिल्या रो मधला हा पुढचा एलिमेंट 4. 4च्या प्लेसला कुठल्या नावानं ओळखताय? पहिल्या रो मधली आणि सेकंड कॉलम मधली A12 इंटू त्याचा कोफॅक्टर. घ्या बरं बघू. A11 चा कोफॅक्टर कोणता आहे? A11 चा कोफॅक्टर किती आहे? 5 आहे. आणि A12 चा कोफॅक्टर 3 आहे. इक्वल टू सांगा A11 हा एलिमेंट, A11 हा एलिमेंट 2. मी आता इथं लिहून घेतलेला आहे. तेच बरोबर डिटर्मिनंटमध्ये आहे का हे तुमचं तुम्ही चेक करा. आता A11 हा एलिमेंट 2, A112 इंटू त्याचा कोफॅक्टर 5 प्लस A12 हा एलिमेंट 4 आणि 4 चा कोफॅक्टर 3 दिलेला आहे आपण. इट इज 10 + 12 इज इक्वल टू 22. तुमच्या 10वीतल्या मेथडनं डिटर्मिनंटला व्हॅल्यू 22च होती काय? नंबर 2 बाय R2. आता सेकंड रोचा उपयोग करून सांगा. कुठं आहे सेकंड रो? हा आहे सेकंड रो. -3 5 हे एलिमेंट सेकंड रोचे. त्यांची नावं काय आहेत? याचं नाव सेकंड रो मधला फर्स्ट कॉलम मधला A21
इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस सेकंड रो मधला हा पुढचा एलिमेंट, तो सेकंड रो मधला सेकंड कॉलम मधला आहे, त्याचं नाव A22 इंटू त्याचा कोफॅक्टर. सांगा A21च्या ह्या कोफॅक्टरला किंमत किती आहे? कुठं आहे A21 एलिमेंट? इथं आहे. तो एलिमेंट -3 आहे आणि त्याचा कोफॅक्टर किती आहे? तर -4 आहे. A22 एलिमेंट तो एलिमेंट 5 आहे, बरोबर आहे का? डिटर्मिनंटमध्ये तुम्ही बघाल. आणि त्याचा कोफॅक्टर किती आहे? तो 2 आहे. एलिमेंटही ठेवा आता. A21 हा एलिमेंट -3, A21 -3 इंटू त्याचा कोफॅक्टर आपण -4 लिहिला आहे, त्याचा कोफॅक्टर -4 प्लस A22 हा एलिमेंट 5. डिटर्मिनंटमध्ये चेक करा. A2 सेकंड रो सेकंड कॉलम 5 बरोबर आहे. आणि 5चा कोफॅक्टर आपण 2 लिहिला आहे, 5चा कोफॅक्टर 2. जगा जास्त वायपट घालवत नाही. तर -3 इंटू -4 12 प्लस 5 इंटू 2 10 आणि 12 आणि 10ची बेरीज 22. आन्सर सेम आहे काय? नंबर 3 बाय C1 कॉलम नंबर फर्स्टचा उपयोग करू. याला म्हणायचं आहे कॉलम नंबर फर्स्ट. ह्या प्लेसेसना कोणत्या नावानं ओळखताय? कॉलम फर्स्ट मधला हा पहिला एलिमेंट, पहिल्या रो पहिला कॉलम मधला आहे A11 इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस पहिला कॉलम मधला हा एलिमेंट, सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला आहे A21 इंटू त्याचा कोफॅक्टर. A11चा कोफॅक्टर काय आहे? A11चा कोफॅक्टर काय आहे? 5 आहे. आणि A21चा कोफॅक्टर A21 1 2 आणि 2 1 सारखं म्हणू नका. 1 2 म्हणजे एलिमेंट पहिल्या रो मधला आणि दुसऱ्या कॉलम मधला, आणि A21 म्हणजे सेकंड रो मधला आणि फर्स्ट कॉलम मधला. त्यामुळे 1 2 आणि 2 1 सारखं काय फक्त आलटापालटच होते की रो आणि कॉलमच्या क्रमांकाची आलटापालट होईल. A21चा कोफॅक्टर -4 एलिमेंट सांगा. A11 हा एलिमेंट कोणता आहे? A11 हा एलिमेंट 2 आणि त्याचा कोफॅक्टर 5 लिहिला आहे, त्याचा कोफॅक्टर 5 प्लस A21 हा एलिमेंट -3 इंटू त्याचा कोफॅक्टर आपण -4 लिहिला आहे, कोफॅक्टर -4. सांगा आन्सर. 5 इंटू 2 10 हा प्लस -3 इंटू -4 मायनस इंटू मायनस हा गुणाकार पॉझिटिव्ह येईल अँड इट इज 12. 10 आणि 12 22. सेकंड कॉलमचा उपयोग करून केला असेल तर आन्सर सेम आहे काय? आणि शेवटचा चौथा बाय C2. C स्टँड्स फॉर कॉलम आणि 2 सफिक्सला त्या कॉलमचा क्रमांक असेल. हे नोटेशन पाठीमागे वापरले आपण. C2 मधल्या एलिमेंटचा उपयोग करून C2 कुणाला म्हणायचं आहे? यांना C2 म्हणायचं आहे. 4 आणि 5 हे एलिमेंट्स सेकंड कॉलमचे आहेत. 4च्या प्लेसला काय म्हणून ओळखताय? तो फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मधला एलिमेंट A12 रो पहिला कॉलम दुसरा इंटू त्याचा कोफॅक्टर आणि प्लस सेकंड कॉलम मधले हा एलिमेंट सेकंड रो आणि सेकंड कॉलम मधला आहे A22 इंटू त्याचा कोफॅक्टर. आणि सेकंड कॉलम मधल्या एलिमेंटचा उपयोग करून सुद्धा
ॲन्सर डिटर्मिनंटचं व्हॅल्यू डिटर्मिनंटची 22च होते काय 22च होते काय. A12 या एलिमेंटचा को फॅक्टर किती आहे. A12 तो एलिमेंट 4 आहे आणि त्याचा को फॅक्टर 3 आहे. आणि A22 तो एलिमेंट 5 आहे आणि त्याचा को फॅक्टर 2 आहे. त्या एलिमेंटचे मी को फॅक्टर्स ठेवले, ते एलिमेंट्स नाही ठेवले. आणखी ठेवा एलिमेंट्स. A12 हा एलिमेंट 4 आहे डिटर्मिनंटमध्ये. बघा पहिल्या रो मधला दुसरा कॉलम मधला एलिमेंट 4 आहे काय 4. आणि या 4चा को फॅक्टर 3 लिहिलाय आपण. 3 प्लस हा प्लस प्लस. A22 हा एलिमेंट 5 डिटर्मिनंटमध्ये. पहा सेकंड रो सेकंड मधला एलिमेंट 5 आहे काय 5. आणि या एलिमेंटचा को फॅक्टर आपण 2 लिहिला आहे. या एलिमेंटचा को फॅक्टर 2. सांगा राजा आन्सर. 4 × 3 12 and plus 5 × 2 10 is equal to 22. दोन्ही रोजचा उपयोग करून इव्हॅल्युएट केला तरी आन्सर 22. दोन्ही कॉलमचा उपयोग करून केला असेल त्याही वेळेचा आन्सर 22. डिटर्मिनंट सोडवायचं म्हणजे ह्या प्रॉडक्टमधून हा प्रॉडक्ट मायनस करायचा नसून खरी मेथड ही आहे. हे एवढं 10वीत सांगण्याऐवजी तो शॉर्टकट तुम्हाला सांगितला होता. डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करणं आणि ऑर्डर 3 साठी हा टेबल खूप मोठा होईल. ऑर्डर 3च्या डिटर्मिनंटमध्ये 1 2 3 1 2 3 1 2 3 त्यामध्ये एकूण एलिमेंट्स किती येतात 9 येत असतात. तेव्हा इथं फक्त 4च एलिमेंट्स आले होते. हा टेबल मात्र कितीचा होईल 9 एंट्रीज तिथं येतील. डिटर्मिनंट एक्सपांड याच पद्धतीनं कराल. तिथं 3 केसेस, इथं जशा 4 केसेस झाल्या तशा तिथं 6 केसेस येतील. पहिल्या रोचा उपयोग करून व्हॅल्यू काढाल, सेकंड रोचा उपयोग करून व्हॅल्यू काढाल, थर्ड रोचा उपयोग करून व्हॅल्यू काढाल. 3 झाल्या. तसेच 3 कॉलम्सही आहेत. फर्स्ट कॉलमचा उपयोग करून व्हॅल्यू काढाल, सेकंड कॉलमचा उपयोग करून व्हॅल्यू काढा, थर्ड कॉलमचा उपयोग करून व्हॅल्यू काढा. 6च्या 6 केसमध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू अगदी सेम येईल आणि त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होईल हा एलिमेंट इंटू जोडीचा या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट. मेथडमध्ये इथं साईन मायनसच घ्यावं लागतंय असं बोलत होतो आपण. ती मेथडच असते, सुरुवात होती ती. का मायनस घ्यायचं याचं कारण तुम्हाला तिथं येऊन ये जाईल. आणि ही एक केस कुठंतरी आली आहे का बघा बरं बघू. ही एक केस कुठंतरी आली आहे का 2 × 5 3 नंबरला आली आहे. 2 × 5 -3 हा -3 आणि हेच मायनस साईन 4ला वापरला. पण हेच मायनस साईन 4ला वापरलं तर हे वापरत असाल तर इथं प्लस होईल. ती केस इथं येऊन गेलेली आहे. ती केस इथं येऊन गेलेली आहे. बरोबर आहे का. आणि ते मायनस करायचं कारण कोणतं आहे. इथं मायनसच का करताय तर एलिमेंट हा -3 आहे. का मायनस करायचा तर 4 हा त्याचा को फॅक्टर नव्हता. बघा 4 हा त्याचा को फॅक्टर नाही. ह्या एलिमेंटचा को फॅक्टर -4 म्हणजे मायनॉर आणि को फॅक्टरमध्ये फरक पडतोय. त्या मायनॉरचं रूपांतर को फॅक्टरमध्ये करण्यासाठी हे मायनस करायचं. हे मायनस तुम्ही इथं वापरलं तरच त्याचा को फॅक्टर होतोय -3 एलिमेंट आणि -3 एलिमेंटचा को फॅक्टर -4. हे मायनस इथं वापरायचं कारण कोणतं असेल त्या मायनॉरचं रूपांतर को फॅक्टरमध्ये करायचं आहे. आणि त्या प्लेसला बरोबर मायनॉर आणि को फॅक्टरमध्ये चिन्हाचा फरक पडतोय. आणि
मायनॉर काढताना तो रो आणि तो कॉलम निग्लेक्ट केल्यानंतर एक घटक राहत होता. इथं मात्र समजा याचा मायनॉर काढायचा आहे, या एलिमेंटचा, तर पहिला रो आणि पहिला कॉलम निग्लेक्ट केल्यानंतर फक्त एक एलिमेंट राहील का? हे 4 एलिमेंट्स राहतील आणि या 4 एलिमेंटच्या डिटर्मिनंटची किंमत हा त्याचा मायनॉर होईल. मायनॉर इथं काढणं सोपं होतं, एकच एलिमेंट राहत होता. इथं मात्र ऑर्डर 2चा डिटर्मिनंट राहत असेल, अर्थात ते आपण सोडवत जाऊ, पण याच्यापेक्षा थोडंसं लेंदी होत असेल. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे लक्षात आलं काय, कन्फर्म झालं काय? ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण ऑर्डर 3चा डिटर्मिनंटचे मायनॉर आणि को फॅक्टर काढणार आणि तो डिटर्मिनंटचा सोडवून पाहणार. थोडासा व्हिडिओ याच्यापेक्षा मोठा होईल. ओके, ऑल राईट.